न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम आणि सदस्य वैदेही वाढाण यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील आदिवासी विकास महामंडळाच्या परिषद सभागृहात आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ॲडव्होकेट मेश्राम यांनी आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेल्या प्रीमियम उत्पादनांसाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड विकसित केल्याने आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होणार असल्याचे विशेषत्वाने नमूद केले. या ब्रँडमुळे आदिवासी कारागीर आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. या बैठकीपूर्वी ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्यासह इतर सदस्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या इमारतीची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी महामंडळाच्या कामकाजाची आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. सदस्य वैदेही वाढाण यांनी योजनांच्या सामाजिक प्रभावावर लक्ष केंद्रित केले आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या योजनांची माहिती घेतली. उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रकल्प अधिकारी अर्पित चव्हाण, अपर आयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त शशिकला अहिरराव, उपायुक्त विनीता सोनवणे, उपायुक्त संतोष ठुबे, लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक कपिल पवार, महामंडळाच्या महाव्यवस्थापक किरण डांगे, MM शर्मा, किरण जोशी आणि स्वप्नील साबळे यांचा समावेश होता. या योजनांचा आढावा घेतलाय. या बैठकीत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्यस्थिती, त्यांची अंमलबजावणी आणि येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, आरोग्य सेवा योजना, कौशल्य विकास कार्यक्रम, पारधी समाजासाठी असलेल्या योजना, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि आदिवासी बचत गटांना प्रोत्साहन यासारख्या योजनांचा समावेश होता. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि आदिवासी बांधवांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही मार्गदर्शन करण्यात आले. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. वृक्षवल्ली फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण समारंभात आज नाशिकमधील विविध संस्थांनी सहभाग घेऊन हरित चळवळीत आपले बहुमूल्य योगदान दिले. सर्वप्रथम वृक्षवल्ली सदस्यांकडून वृक्षारोपणाचे प्रात्यक्षिक देऊन प्रदेशनिष्ठ भारतीय झाडेच का लावली पाहिजे याबद्दल सर्वांना माहिती देण्यात आली. आज साधारण 150हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. सर्वांनी वृक्षारोपणाचा आनंद घेतलाय. तसेच पावसाळ्यानंतर होणाऱ्या वृक्ष संवर्धनातही सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यात सहभागी संस्था बियॉन्ड द बॉडी फिटनेस क्लब, इंडियन प्लंबिंग ग्रुप, गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशन, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, जल्लोष निसर्ग पर्यटन ग्रुप, नाशिक ब्लॉगर्स, नाशिक सायकलिस्ट ग्रुप व इतर निसर्गप्रेमी. भारतीय वृक्ष प्रजातींचे संवर्धन हेच ध्येय आणि हेच जीवन. झाडांसाठी काही पण.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. दशनाम गोसावी समाज समाधीभूमी भूमिपूजन व फलक अनावरण सोहळा 12 जून रोजी दहिवाळ मालेगाव जिल्हा नाशिक येथे दशनाम गोसावी समाजाच्या समाधीभूमीचे भूमिपूजन आणि फलकाचे अनावरण संपन्न झाले. हा अत्यंत गौरवशाली व ऐतिहासिक सोहळा गोसावी सेना प्रमुख धर्मरक्षक कैलासभाऊ गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केलेले व सहकार्य केलेले मान्यवर गोसावी सेनेचे मालेगावमधील काशीनाथ गोसावी, तालुका उपाध्यक्ष भालचंद्र गोसावी महाराज, पुजारी ग्रामस्थांमध्ये भरत भारती दाभाडी, चंद्रकांत तिंबाजी वाघ पवार, भास्कर नथू गोसावी, माजी सरपंच दहिवाळ तसेच समाजातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. दीपक गोसावी, आबा गोसावी, अशोक गोसावी, हिरू गोसावी, नाना मांगू गोसावी, नाना गोसावी, पंढरीनाथ गोसावी, सुरेश गोसावी, भानुदास गोसावी, मनोज गोसावी, बापू भिवसन गोसावी, बारकू गोसावी, रमेश गोसावी, बंटी गोसावी, बबलू गोसावी, धर्मा गोसावी, धनंजय गोसावी, विठ्ठल गोसावी, मोहन गोसावी, सर्व मान्यवरांचे व समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. आज रोजी गाव दहिवाळ, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील दशनाम गोसावी समाज समाधीभूमी गावातले आपले सरपंच साहेब चंदू नाना यांच्या माध्यमातून समस्त गावकरी व आमच्या दहिवाळ गावातील सर्व समाज बांधव, आमचे महाराज सर्वांच्या कष्टातून, प्रेरणेतून, सहकार्यातून वेळोवेळी पाठपुरावा करून आज आपल्याला ही समाधीभूमी, आपल्याला जी दफनभूमी असते, आपल्या ज्या गोसावी समाजामध्ये दफन जी विधी असते त्यासाठी आपल्याला आज रोजी उपलब्ध झालेली आहे व आज समाजासाठी जागा निश्चित झालेली आहे. त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन. मी कैलास गोसावी सेना समाधी बचाव समिती महाराष्ट्र राज्यातर्फे शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो. ओम नमो नारायण. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मुंबईतील परळ येथील KM रुग्णालयात अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना दाखल केले जाते. अँजिओप्लास्टी सारख्या स्वयंचलित मशीनद्वारे 24 तासात रुग्ण काही तासात या आजारातून बरा होतो. या मशीनच्या मदतीने रुग्णाचा ब्रेन ट्यूमर काढला जातो. ही सुविधा भारतात पहिल्यांदाच या रुग्णालयात उपलब्ध आहे. जगात अशा मशीन्स फार कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. डॉक्टर नितीन डांगे न्यूरोसर्जन हे मशीन हाताळण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या मशीनचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. जर तुम्हाला जन्मापासूनच मुके आणि बहिरे असलेले कोणतेही मूल माहीत असेल तर आता कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीच्या शोधामुळे या अपंग मुलावर उपचार करणे शक्य झाले आहे. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो. पण काळजी करू नका, आता रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी जिल्हा यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया मुंबईतील SRCC हॉस्पिटलमध्ये मोफत केली जाते आहे. संपर्क रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी, DG रोटर राजेंद्र अग्रवाल. संपर्क क्रमांक 98 20 08 51 49.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. निसर्ग लॉन्स येथे आज भाजपा 11 साल संकल्प से सिद्धी कार्यकर्ते मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्याचे रेल्वे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि यशस्वी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी फूल गुच्छ देऊन मोहोळ यांचा सत्कार केलाय. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. अहमदाबाद विमान अपघात. गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबाद विमान अपघातातील बाधित स्थळाची आणि नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. पंतप्रधान मोदींनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमीची प्रकृती जाणून घेतली. वाचलेल्या विश्वास कुमार यांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदी अपघाताबाबत आढावा बैठक घेत आहेत. मोदी अहमदाबाद विमानतळावर अपघाताबाबत आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमान अपघातातील एकमेव वाचलेले रमेश कुमार यांचीही भेट घेतली. विश्वास कुमार रमेश हे बोईंग 787 ड्रीम लाइनरच्या 11A सीटवर होते, ज्यामध्ये 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. ते त्यांच्या भावासोबत लंडनला जात होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या उपचारामध्ये कोणतीही हानी होऊ नये आणि त्यांच्यावर अधिक चांगले उपचार व्हावेत अशा सूचना दिल्यात. अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि विमानातील क्रू मेंबर्ससह इतरांचे निधन अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बीडच्या आष्टी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसानं फळबागांचे मोठे नुकसान झाले. वटणवाडी येथील शेतकरी अर्जुन कासार यांची 8 एकरवरील डाळिंब बाग उन्मळून पडली. अर्जुन कासार यांनी 8 एकरवर डाळिंब बाग जोपासली होती. मागील वर्षी त्यांना या बागेतून 60 लाखांचे उत्पन्न झाले होते. यावर्षी यातून 1 कोटींचे उत्पन्न हाती येणार होते. पुढील 15 दिवसात बाग तोडणीसाठी येणार होती. मात्र या झालेल्या पावसामुळे स्वप्नांचा चुराडा झालाय. या फळबागेतून आलेल्या उत्पन्नातून मुलाला MBBS करायचे स्वप्न कासार यांनी उराशी बाळगले होते. मात्र या झालेल्या पावसाने होत्याचं नव्हतं केलंय. डाळिंबाचं क्षेत्र 8 एकर आहे. त्यात एकूण 3000 झाडं आहेत. तर अचानक बुधवारी 6:30च्या दरम्यान वारं आल्यामुळं एवढी बाग उद्ध्वस्त झाली की टोटल झाडं पडलेत सगळे. बाग तोडायला 15 ते 20 दिवस बाकी असताना एवढं मोठं नुकसान झालंय की आजपर्यंत एवढा खर्च करून बँकांचं लोन हे सगळ्या गोष्टी करून फवारण्या गेल्या वर्षी जवळजवळ 60 लाख रुपये झाले होते. ह्या वर्षी बाग जास्त फळ आल्यामुळं 1 कोटी रुपयाचा अंदाज होता. पण एवढं अर्ध्या तासात एवढं मोठं नुकसान झालंय की म्हणजे
विशेष नाही इतकं नुकसानीचा, त्याच्यामुळं असं अवघड होऊन बसलंय सगळं. काय करावं काही कळत नाहीये, अशी परिस्थिती आज आमच्यावर झालेली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. धुळे शहरातील साक्री रोडवरील बालाजी स्वीट येथे समोसामध्ये झुरळ आढळल्याची घटना ताजी असतानाच आता देवपुरातही असाच प्रकार घडलाय. जय हिंद कॉलेज जवळील बेकर बास्केट या शॉपमधून पफ समोसा खरेदी करून ते खाल्ल्याने गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली. या महिलेच्या पतीने पफ समोस्याची पाहणी केल्यानंतर त्यात अनेक किडे वळवळताना आढळून आले. या घटनेमुळे जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन करते तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धुळे शहरातील शेलारवाडी परिसराचे रहिवासी असलेले किरण पाटील यांच्या पत्नी सुनयना पाटील यांनी देवपुऱ्यातील जय हिंद कॉलेजजवळ असलेल्या बेकर बास्केट नावाच्या शॉपमधून पफ समोस्याची खरेदी केली होती. ते समोसे घरी आणून त्यांनी खाल्ले. त्यानंतर त्यांना उलट्या व जुलाब होऊ लागले. त्यामुळे सुनयना पाटील यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. महिला या 7 महिन्याच्या गरोदर असून त्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांचे पती किरण पाटील यांनी खरेदी केलेले खाद्यपदार्थ तपासले. यावेळी पफ शिळा व चिकट असल्याचे जाणवले. शिवाय या पफच्या आतमध्ये किडे आढळून आले. पफ खाल्ल्यानेच पत्नीची तब्येत बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते खाद्यपदार्थ घेऊन शॉप मालक पराग पाटील यांना जाब विचारला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गंभीर प्रकार घडलेला असताना शॉप मालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने किरण पाटील यांनी याबाबत अन्न व औषध विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. भेसळयुक्त व अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी किरण पाटील यांनी केली आहे. तेच सांगतोय, त्या मुलाकडनं काहीतरी चुकी झाली. कोणत्या मुलाकडून? त्या झारखंडच्या मुलाकडून. कोण झारखंडचा? तुमच्याकडे कामाला आहे का? तुमच्याकडे कामाला आहे का? नाव सांगतो, नाव सांग. त्याचं नाव आहे जुनेद. काय? जुनेद पांड्याचे नावचा. तर त्याचं नाव आहे जुनेद. त्याला सुट्टी होती, पण मी त्याला थोडासा वेळ थांबवला होता की बघ संध्याकाळपर्यंत थांब म्हणून. त्याने काही म्हणजे देऊन गेला. तो खराब आला पप, त्याचं लक्षात नाही आलं आणि तो पप नेमकं यांच्याकडे चालला. विषय तो एक नाही 3 पब आहे. 3. आता तू काय बोलला थोडं पूर्वी की 2 दिवसा पहिले तो झारखंडला गेला, त्याने बनवून ठेवलेले होते. आता काय म्हणतोय की तू आता 1 घंट्यापूर्वी 6 वाजेची गोष्ट आहे. 6 वाजता कप दिले. आता मी आलो 1 घंट्यानंतर 7 वाजता आलेलो आहे. तुला व्हिडिओ दाखवतो वापस. काय बोलला तू? पहिले काय बोलला तू? काय बोलला अगोदर 2 दिवसानंतर पहिले चालला गेला. आता काय म्हणतो 2 तासानंतर 2 तास अगोदर निघून गेला. आता घडायची आता खोटं बोलला. आता घडायची वाज 7:30. याच्याकडे आलो, ऐकून घे नीलू. याच्यामध्ये वाजता आहे 7:30. त्याच्याकडे घडाय पण असेल. दाखवची घडा, दाखव एक मिनिट. कशाला नाही ते बंद आहे. 6 वाजता इथे आली होती. बेकर्स पॉइंट आहे जैन चौकात. तर तिने 3 पब घेतले. पब घेतल्यानंतर घरी आली. घरी पब खाल्ले. तर त्याच्यामध्ये ते चिकट झालेले, म्हणजे एक प्रकारे बाशी भाजी असते ना, ती मध्ये पब मध्ये तिने खाल्ले आणि वॉमिटिंग केली. आणि ती 7 महिन्याची 7 महिना चालू प्रेग्नेंट आहे. मी आईच्या भाऊकडे आलो. तर याला म्हटलं तुझं नाव का? पराग पाटील. तर हा म्हणे की तू झारखंडचा पोरगा. तर तू पोरगा होता नाही. मला मी लागून दाखवलं की हा आहे का? तो म्हणे हा नाही आहे. तो देऊन तो म्हणे हा तू झारखंडचा मुलगा इथून चालला गेला. आता 1 घंट्यात तो मुलगा चालला गेला इथून. आणि बाशी त्याला म्हटलं तू पप दाखव. म्हटलं म्हणजे किती पाहिजे पहिले असं विचारतो. नंतर म्हणतो की बघ पप संपून गेलेले. याचा जेवढा पप पडलेले आता पण दाखवत नाही. आता तू बोल काय बोल.